आजकाल आपण बघतो की खूप छोट्या अपयशानंतर किंवा एखादी प्रतिकूल परिस्थिती आली तर आजचा विद्यार्थी आणि तरुण लगेच अपसेट होतो, डिप्रेस होतो. तो डिप्रेशनमध्ये जाऊन आयुष्यात पुढे जगण्यात काहीच अर्थ नाही इतक्या टोकाच्या विचाराला जाऊन बऱ्याचदा हे विद्यार्थी किंवा तरुण आत्महत्येचा सुद्धा मार्ग पत्करतात. आणि भविष्यात खूप मोठ्या संधी आपल्या वाट बघत आहेत. आज आलेली पेन्स, आज आलेलं अपयश हे अल्टिमेट नसून, हा अंतिम टप्पा नसून ही एक सुरुवात असू शकते किंवा यानंतरचा प्रवास वेगळा असू शकतो. त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की देर इज अ लॉ ऑफ रिसेट. एखादा साप जर का आपली कात सोडून द्यायला नकार देत असेल तर तो त्याच अवस्थेमध्ये मरून जाईल. म्हणून त्याला नवीन सुरुवात करण्यासाठी, नवीन आयुष्याला सामोरं जाण्यासाठी जुन्या कात किंवा जुनी जी स्किन आहे त्याची सोडून द्यावी लागते. भले ही प्रक्रिया पेनफुल असते, खूप त्रासदायक असते, तरी पण या सापाला त्यातून जावंच लागतं. अशाच पद्धतीनं जे जे आज यशस्वी झालेले आहेत, जे जे खूप टॉप 10 या टॉप 100 आहेत, ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अपयश आलेले आहेत, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, ते सुद्धा एकटे पडलेले आहेत. मात्र त्यांनी त्याला शेवट न समजता नवी सुरुवात समजली आणि त्यांनी जुनी कात, जुन्या सवयी, जुनी पर्सनॅलिटी सोडून दिली, जुनं वर्जन आपलं डिस्ट्रॉय केलं आणि नवीन वर्जन तयार करून ते आयुष्यामध्ये पुढे चालत राहिले. त्यामुळं आपल्या मुलांना एकाच गोष्टीसाठी टार्गेट न करता त्यांच्या पुढं लाईफचं पर्पज आणि मोठं विजन जर का ठेवलं तर ते छोट्या छोट्या अपयशाला खचून जाणार नाहीत आणि हार नाही मानणार. यासाठी एकतर आपल्या अपयशाचा अर्थ ओळखला पाहिजे, अपयशाची कारणं ओळखली पाहिजे आणि नव्या संधींचा शोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर या मुलांना हाऊ टू रिसेट लाईफ हे सुद्धा आपण शिकवलं पाहिजे आणि हाऊ टू डील विथ चॅलेंजेस हे सुद्धा आपण शिकवलं. तरच एक पॉवरफुल आणि जबाबदार नागरिक आपण घडवू शकू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही अशा पालक आणि विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना खऱ्या अर्थानं या संदेशाची गरज आहे. थँक्यू.